साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोरी यांनी स्वानुभव सांगितला आणि त्या स्वानुभवावरनं महाराष्ट्रात आता राजकारण या ठिकाणी सुरू झालं. काय तुमचा स्वानुभव होता, म्हणजे तुम्हाला काय स्वानुभवामध्ये? मी बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर 2014मध्ये सत्ता आली आणि शिवसेना भाजपमध्ये शिवसेनेने जायचं की नाही याच्यावरती बरीच मतमतांतर झाली आणि शेवटी भारतीय जनता पक्षच्या बरोबर आम्ही युतीमध्ये सहभागी झालो. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2019ला माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती, माझी स्वतःची इच्छा होती. त्यांनी कोणाला आश्वासन दिलं होतं की नाही याची मला तरी कल्पना नव्हती काही, आणि आम्ही स्वतः त्यांना अतिशय प्रेमाने आणि आदराने मुख्यमंत्री केलं. परंतु पूर्वीपासूनचा जे एक मोठा विषय होता की वेळेचं त्यांचं नियोजन काही पुरेसं होत नव्हतं आणि अनेक वेळेला आमदार किंवा कार्यकर्ते किंवा सैनिक यांची ते मुख्यमंत्री झाल्यावर अशी अपेक्षा होती की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तिथले SP कलेक्टर यांच्याबरोबर ओळख व्हावी, जेणेकरून लोकांना त्यांची समाजहिताची कामं अशी त्यांना करता यावी. पण ती देखील अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्याच्यानंतर कोविड आल्यानंतर कोविडमध्ये जेव्हा त्याचा डेल्टाचा प्रादुर्भाव कमी झाला त्यानंतर थोडेफार व्यवहार सुरू झाले. त्यानंतर तरी पक्षाच्या कार्यक्रमांना गती द्यायला पाहिजे होती, ती दिली जात नव्हती. आमदारांना ते भेटत नव्हते आणि त्याचा परिणाम नंतर पाहिला आपण. एकनाथजी शिंदे आणि या सगळ्या जणांनी हे स्पष्ट केलं की आमचे जनहिताचे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून आम्ही या संदर्भामध्ये निर्णय घेतला. मी जरी 2019ला उपसभापती झाले तर इथे मला सांगायला हरकत नाही की मी गोविंदगिरी महाराजांना भेटले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक चांदीची शिला राम मंदिरासाठी मला भेट द्यायची होती. मला त्याच्यासाठी वहिनींना मी शेवटी कॉन्टॅक्ट केला, तेव्हा मला वेळ मिळाली आणि त्या एका भेटीसाठी निदान 25 ते 30 वेळा तरी मी फोन त्यांना केले असते. आणि काय होतं की माझ्या स्वखर्चामधून माझ्या स्वतःच्या पैशांनी मी जी शिला चांदीची बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घालून, उद्धवजी ठाकरे यांचं नाव घालून, शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्याच्यावरती छापून अयोध्येच्या राम मंदिरासाठी देणार होते. त्या भेटीसाठी सुद्धा मला भेट मिळाली तरी मिन्नतवारी करायला लागली. आणि अनेक वेळेला एक दुसरं उदाहरण देईन की वारकऱ्यांचा एक मोठा अपघात झाला पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यांना जवळजवळ 7-8 वारकरी गंभीर जखमी झाले, 3 जण दगावले होते. तर ज्या वेळेला हा अपघात झाला त्याच्यानंतर त्यांना निधी मिळाला नाही आणि ज्या वेळेला उद्धवसाहेब पायउतार होणार होते त्यावेळेला CM ऑफिसमधून जवळजवळ 18 महिन्यांनी मला फोन आला की त्यांना काहीतरी निधी थोडाफार आम्ही देतोय, त्याप्रमाणे त्यांना तो स्वीकारायला सांगा. काय माहिती आहे का, मला सगळ्यांना काय सांगायचं आहे, मला कधीही त्यांच्यावर टीका करणं आवडत नाही. परंतु जे व्यक्तिगत मनाला वाईट वाटतं असे जे त्यांचे अनुभव आहेत आणि भेटायचंच नाही, त्याचबरोबर काही लोक त्यांना जे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती द्यायचे त्या आधाराने मी तुमच्या पूर्वीच्या ABPच्या इंटरव्ह्यूत सांगितलेलं होतं की मी नकोशी झाली आहे त्यांना पक्षात, असं मला भावना वारंवार यायला लागली होती. 2020ला ते आणि आम्ही बरोबर आमदार झालो. एक जबाबदार नेता बोलला की त्यांना काही करणारच नव्हते परंतु कोविडमुळे त्यांना केलं, म्हणजे एक असं लाचार असणाऱ्या माणसासाठी केल्यासारखं. ही जी गुरमी आणि मस्ती त्यांच्याबरोबरच्या लोकांची आहे ना, ती कायम जिव्हारी लागलेली आहे लोकांना. आणि आजसुद्धा जे लोक बाहेर जात आहेत ते उद्धवसाहेबांचा न भेटण्याचा स्वभाव, भेटले तरी त्या भेटीमधून आउटपुट फारसा निघत नाही. आमदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या प्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांशी बोलत नाही. आणि त्याचबरोबर जेवढे जातील त्यांना जाऊ दे, तो जो गेला त्याची चूक, हे जे मानण्याची अपप्रवृत्ती शिवसेनेमध्ये तयार झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडचे सगळे लोक बरेचसे आमच्याकडे येत आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेबांकडे येत आहेत. त्याला 3 कारणं आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी NDAच्या बरोबर भूमिका घेतलेली आहे. हिंदुत्वाची जी भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती तीच भूमिका एकनाथ शिंदेंची आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते कार्यतत्पर आहेत. तिथल्या तिथे बघतो, करतो, 2 महिन्यांनी भेटतो हा प्रकार त्यांचा नाही आहे. ताबडतोब भेटी मिळतात, ताबडतोब काम होतं. फोन करत होते मुख्यमंत्री असताना आणि प्रत्येक जिल्हा प्रमुखाला, शहर प्रमुखाला नावाने ओळखून त्यांनी प्रचंड अशी मदत केलेली आहे. आणि तिसरं म्हणजे त्यांनी महिलांचा सन्मान ठेवला. शिवसेनेमध्ये 98 पासून ते 2022पर्यंत मी राहिले, जवळजवळ 24 वर्ष. तर मी उपनेताच होते, परंतु शिंदेसाहेबांनी पहिल्यांदा नेता म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकली. याचा सगळ्याचा विचार केला तर मला असं वाटतं की हे जे काही त्यांना नावं ठेवतात एकनाथ शिंदेंना,
ते कार्यकर्ते आहेत आणि त्यातून बनलेले नेते आहेत, हा त्यातला फरक आहे. तुम्ही स्वअनुभव असं म्हटलेलं आहात की मर्सिडीज दिल्यानंतर मंत्रिपद मिळतं. आणि हा स्वानुभव माझा असण्यापे मी म्हटलेलं आहे स्पष्ट, असं माझं निरीक्षण आहे, असं मी पाहिलेलं आहे काही ठिकाणी झालं असं. नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. आणि हेच असं नाही, इतर अनेकांना काय काय प्रकारनी काय त्यांनी पदं मिळवलीत काय नाही, सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि आजसुद्धा काही लोकांना नाही कसं मिळालं की काय मिळालं ते त्या लोकांना तुम्ही विचारा ना. नाही, मी नाही. माझा स्वानुभव, माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या पलीकडे काही लोक त्या ठिकाणी काय गैरफायदे घेत होते याची त्यांनाही चांगली कल्पना आहे, त्याच्यावरही त्यांनी कारवाई केलेली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मुंबई महानगरपालिकेतला जो सगळा कारभार आहे त्याची तर चौकशी चाललेली आहे. त्याचा माझा स्वानुभव कुठे येतो, माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. गल्ला जमवाय खिचडी घोटाळा, त्याच्यानंतर तो याच्यामधला डेड बॉडीच्या बॅगचा घोटाळा, हे सगळे त्याची चौकशी चाललेली आहे. त्या चौकशीमधून या सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत. तो फक्त माझा अनुभव नाही आहे, सरकारच्या यंत्रणांना काही दिसलं म्हणून त्याची चौकशी चाललेली आहे. गल्ला गोळा करायचं काम शिंदेंना दिलं. नाही, हे सगळे शब्द जे वापरलेत ना ते राजीव खांडेकरांनी वापरलेले आहेत. माझा त्या वाक्याशी काही संबंध नाही. मी त्यांना उलट सांगितलं राजीवजींना की तुम्ही जो प्रश्न विचारत आहात तशी तुलना मला योग्य वाटत नाही. हे सुद्धा ऑन लाईव्ह आणि रेकॉर्ड आहे, त्यामुळे मी काही गल्ला गोळा करणं वगैरे ह्या गोष्टी स्वतः काही बोललेल्या नाही आहे. कुणी दिल्या मर्सिडीज? मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. दुसरं आणखीन असं आहे, माझं म्हणणं, काही लोकांना आता उलटा प्रवास म्हणजे ते असे भाग्यवान आहेत की त्यांना मातोश्री दर महिन्याला पैसे देते, अशी वेळ आली आहे. अशी वेळ, त्याच्यावर काय म्हणजे मग हे पगारी नोकर नेमले असते तरी मी समजू शकते, पण याला तर फार वेगळीच दलाली म्हणतात ना. दुसऱ्यावर टीका करण्यासाठी पैसे द्यायचे, हे फार वाईट आहे. आतापर्यंत कधी झालं नाही असं. म्हणजे कोण ते सगळ्या दुनियेला माहिती आहे ना, ज्यांची हेच नाही आहे, अशा सटरफटर लोकांवर बोलायचं कशाला. दुसरं असं आहे की अंबादास दानवेने असं म्हटलंय की ही नमक हरामी आहे, एवढी पदं दिली. आता काय माहिती आहे का, त्यांना जे लिहून देतात सांगतात ते बोलावं लागतं एक. पण मी आता नाव घेत नाही, पण काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा निवडणुका आहेत की त्याला जो निधी लागतो निवडणूक प्रचाराला, तो निधीसुद्धा त्या काळातसुद्धा पक्षप्रमुखांनी न देता ज्यांच्यावर ते टीका करतात आज त्याच नेत्यांच्या निधीमधून असे आमदार निवडून आलेले आहेत. आणि ते आमदार आज परत त्यांच्याकडून निधी घेऊन त्यांच्याचवर टीका करतात. याला कुठल्या प्रकारची इमानदारी म्हणायची हे तर मला कळू दे. बरं, आणखीन एक टीका केली आहे किशोरी पेडणेकर यांनी की काहीही कामगिरी नसताना तुम्हाला पोचलं त्यासाठी तुम्हाला किती गाड्या मिळाल्या, 24 वर्ष काही कामगिरी नसताना कशा राहिल्या. मी काय बोलते, तो बॉडी बॅग घोटाळा वगैरे जो आहे ना, खिचडी घोटाळा वगैरे, त्याच्यातून तू आधी सगळं स्वतःचं निस्तर, माझे व्हिडिओ बघून बघून आपण जे प्रवक्ते झालात त्याच्यामध्ये अजूनही पूर्ण पास झालेल्या नाही आहात तुम्ही, त्याच्यात सुधारणा करा, अजून तर उपयोग होईल. दुसरं असं, तुम्ही अंबादास दानवेंच्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलला. नाही, मी कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल हे मी बोललेले नाही आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधला लागणारा खर्च हा ज्या नेत्यांनी केला त्यांच्याचवर ते लोक टीका करत आहेत असं मी बोललेली आहे. बरं, आता मला एक साधारण प्रश्न आहे की तुम्ही खूप शेवटच्या नेते आहात ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं. मग असं आहे की हे तुम्ही खूप उशिरा बोललात असं वाटतं का तुम्हाला आता की या गाड्याबद्दल? नाही, गाड्यांचं वगैरे काय, आता मी काय असं म्हणजे पूर्वी तुमच्याकडे ABPला इंटरव्ह्यू झाला तेव्हा तर मी स्पष्ट सांगितलं होतं की मी तिथे का थांबले, तर मी मृत्यूची वाट बघत होते असं मी बोलले ना तुम्हाला, तुमच्याकडे रेकॉर्डवर आहे. कारण इतकं मला हे होतं, त्यांच्याबद्दल वचनबद्धता होती की आपण असं बाहेर पडणं वगैरे डोक्यातसुद्धा नव्हतं. आणि असं वाटत होतं की आपलं शेवटचा कालावधी जो आहे तो सुद्धा तिथेच काढायचा. पण शेवटी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला निष्क्रिय बनवायचं, मग मनोहर जोशींसारखं तुम्हाला आउट करायचं, नंतर एकटं पाडायचं, असं सगळा प्रकार सुरू झाला आहे का काय. आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या वेळेला निर्णय दिला की धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळणार आणि एकनाथ शिंदेंनी कसं काम करतायत हे मी ज्यावेळेला 1 वर्ष पाहिलं त्याच्यानंतर मी निर्णय घेतलेला आहे. या होत्या नीलम गोरे आणि साहित्य संमेलनामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भातलं त्यांचं हे स्पष्टीकरण होतं. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.